सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा औपचारिक शुभारंभ झाला। यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील प्रत्येक रुग्णाला शासकीय रुग्णालयातून उत्तम सेवा मिळेल असं स्पष्ट केलं। महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत पण दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असं नामदार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं। सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ झाला। शासकीय रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला तत्पर आणि आधुनिक उपचार मिळतील यावर राज्य शासनाचा कटाक्ष असून महात्मा फुले आरोग्य योजनेतून गोरगरिबांनाही मोफत सर्वोत्तम उपचार मिळतील असं नामदार आंबेडकर यांनी नमूद केलंय। तर सोळांकूर हा राधानगरी तालुक्यातील सरवडे पट्ट्यातला एक मोठा अशा पद्धतीचा दवाखाना आहे। या दवाखान्यामध्ये ज्या पद्धतीची सुविधा उपलब्ध झाली त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची मोफत शस्त्रक्रिया होण्यासाठीची सुविधा उपलब्ध झाली। राज्य शासनाच्या अनेक योजनांमधला अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या या योजनेचा शुभारंभ लोकार्पण त्या निमित्ताने या भागातल्या लोकांची एक चांगली सेवा करण्याची संधी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्फत या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणाऱ्या या दवाखान्याचे डॉक्टर आणि त्यांचे सगळे सहकारी या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करावी आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत। सोळांकूरमधील या रुग्णालयात आतापर्यंत महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत 150 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत। रुग्णांना योग्य औषधोपचारासह मानसिक धीर देण्यासाठी समुपदेशन केलं जातं असं वैद्यकीय अधीक्षक ज्योती कोले यांनी सांगितलं। यावेळी आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, अरुण जाधव, RY पाटील, DP पाटील, मानसिंग पाटील, विलास डवर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।